नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरात वाढती गुंडगिरी, अतिक्रमण आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे नागरिकांमध्ये आता चिंता व्यक्त केली जाते. आणि हे असं असताना माजी मंत्री, केंद्रीय भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी या मुद्द्यावर प्रशासनाचं लक्ष वेधलंय. दानवे यांनी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं एकत्रित बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. जालना शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. यासोबतच शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणाचा प्रश्नही आता दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा केली. प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगताना दानवे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांनी संयुक्त बैठक घेऊन शहरातील वाढत्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी केली. जालना शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी प्रशासनानं समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जालना महापालिकेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापौर वंदना मगरे आणि महापालिका आयुक्त अंजली शर्मा आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार कैलास गोरांट्याल, भाजप नेते भास्कर आबा दानवे आणि स्थायी समिती सभापती अशोकअण्णा पांगरकर, अक्षय गोरांट्याल, महेश निकम, शशिकांत घुगे, जीवन सले, पूनम स्वामी, राज स्वामी, रमेश गौरक्षक, सुहास मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेचा आढावा घेण्यासाठी मी आलो नाही, तर या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न घेऊन काही शहरातील नागरिक माझ्याकडे आले. त्यांच्यासोबत आम्ही SP साहेबांची भेट घेतली. त्यांच्या चर्चेतून काही महापालिकेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून महापालिकेच्या कमिशनरशी सुद्धा आम्ही आता चर्चा केली. मला असं वाटतं की कलेक्टर, कमिशनर आणि SP हे एकत्र बसून जे विषय आम्ही त्यांच्यापुढे मांडले त्याच्यावर नक्की मार्ग निघाला असा आम्हाला विश्वास आहे. दादा, तुम्ही विविध विभागाची पाहणी सुद्धा केली. मी आज कुठल्याही विभागाची पाहणी केली नाही. आज एकच विषय आमचा होता, तो म्हणजे या शहरामध्ये जी काही गुंडगिरी वाढली, जे काही अतिक्रमण झाले त्या विषयात आम्ही चर्चा केली. अनेक विषय महापालिकेचे, त्या संदर्भात आम्ही वेगळं येऊ. कमिशनर आणि इथले महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि अन्य नगरसेवकासोबत या शहराच्या काही विशिष्ट लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करू. ज्यांना स्वच्छता संदर्भात काही त्यांना सूचना दिली. हेच मी आपल्याला सांगितलं आता की हा एक स्वतंत्र विषय करून दिवसभराची एक बैठक पूर्ण करावं लागणार आहे. त्यावेळेस आम्ही चर्चा करू. राज्य सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी धोरणाविरोधात शेतकरी संताप व्यक्त करतायत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे 5 दिवसापासून सुरू केलेलं सरसकट कर्जमाफी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भोकरदन येथे अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे. शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भोकरदनमध्ये विहिरीमध्ये खाटेवर बसून आणि खाट टाकून रखरखत्या उन्हात आंदोलन छेडले. गेल्या 5 दिवसांपासून बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांचे सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू असताना राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी विविध अटी आणि निकष लावण्यात आल्यानं बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली. सरसकट कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात धोंडा देण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. मुख्यमंत्र्यांनी वारंवार कर्जमाफी दिल्यास राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येईल असं विधान केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक संकटाकडे दुर्लक्ष करून त्यांना निकषाच्या जंजाळात
अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे. शासनाने जाहीर केलेल्या निकषामुळे प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबतही प्रश्नचिन्ह आता निर्माण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भोकरदन येथे विहिरीमध्ये खाट टाकून करण्यात आलेलं आंदोलन हे सरकारच्या धोरणाविरोधातील शेतकऱ्यांच्या संतापाचं प्रतीक असल्याचं आंदोलकांनी नमूद केलं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि सरसकट कर्जमाफी जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. जय जवान जय किसान. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करताय. त्यांच्या उपोषणाची तात्काळ या सरकारने दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे. खरं तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 म्हणून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. सरकारनं दिलेला शब्द पाळत शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी केली पाहिजे. तसेच रविकांत भाऊ तुपकर यांची तब्येत खालावत चाललेली आहे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्व जबाबदारी सरकारची असेल. जर सरकारनं त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल नाही घेतली तर या ठिकाणी आम्ही शेतकरी पुत्र आमच्या गळ्यामध्ये फास टाकू, दोर बांधू आणि त्या दोराला दगड बांधून या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेऊ. जय जवान जय किसान. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशाच महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी आपल्या विजयाचा ठाप विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुहास शिरसाट यांनी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं आहे. महायुतीला 4.5हून अधिक नव्हे तर 500पेक्षा अधिक मते मिळतील आणि विजय निश्चित होईल असा दावा त्यांनी केला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करत असून मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील आणि महायुतीला मोठं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. जालना तहसील बूथवर 100% मतदान महायुतीलाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी महायुतीच्या बाजूने असल्याचं निवडणुकीत मोठा विजय मिळेल असंही त्यांनी सांगितलंय. एकूणच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचे दावे केले जात असून आता मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलाय. साहेब, छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेची निवडणूक पार पडली. तुम्ही भेटी देत आहे सगळीकडे, काय सांगा? छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं महायुतीचं माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. मला या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी त्यांनी निवडलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. माननीय देवेंद्रजी असतील, श्रीमती पवार असतील, त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील, यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तसाच विश्वास या ठिकाणी महायुतीचे सर्व मतदार या ठिकाणी माझ्यावर दाखवत आहे. आणि महायुतीनं जे काम या मागच्या काळामध्ये केलंय तर तो विकासाची दिशा बघून इतरही मतदार आमच्या सोबत येत आहे. त्यामुळं नक्कीच महायुतीचे जे मतदार आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त मतं, 500+ मतं आम्हाला या ठिकाणी मिळतील आणि विजय निश्चितपणे आमचा होईल एवढं मी या ठिकाणी तुमचा सांगतो. विजय निश्चित मानला जातोय, मात्र काय आकडा काय राहील तुमच्या विरोधात? 500+ राहील. संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य मतदानाचा कार्यक्रम चालू आहे. जालना महानगरपालिकामध्ये एकूण 71 मतदान आहे. 71 मतदान म्हणजे 41 हे मतदान भारतीय जनता पार्टीचे, 12 मतदान शिवसेनाचे, 1 मतदान अपक्ष आहे, 9 मतदान काँग्रेसचे आणि 2 मतदान MIMचे आणि त्याच्यासोबत 4 कॉप मेंबर हे भारतीय जनता पार्टीचे, 1 कॉप मेंबर शिवसेनाचा आहे आणि 1 कॉप मेंबर काँग्रेसचा आहे. याचं टोटल करायला तर 71 मतदान होतात. आणि मला वाटतं की 100% मतदान भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाटला भेटणार आहे. माझी तर अशी इच्छा आहे, पण आता हे पॉसिबल आहे की नाही मी बोलू शकत नाही. ही जी जालना तहसीलमध्ये जे मतदान आहे याची पेटी जर वेगळी काढली तिथं तर 100% मतदान तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिसेल.
राज्यात 17 ठिकाणी या मतदान प्रक्रिया आज होत आहे. 22चा निकाल ज्यावेळी काय वाटतं राज्यात? नाही, मी सांगतो की जेवढे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे काही अनपो झाले, मला वाटतं 2 की 3 जागा अनपो झाले, 100% महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे. राज्यात ठाकरे गटाचे 6 खासदार जे ते शिंदेच्या गळाला लागलेले आहेत. काही आमदार देखील होतील असं सांगितलं. नाही, याच्यावर मी काही भविष्य करू शकत नाही, कारण ते माझ्या ज्युरिडिक्शनचं मॅटर नाही आहे, ते मोठे लोकांचं ज्युरिडिक्शन आहे. मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. जालना येथील चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यास मज्जाव केला म्हणून आरोपींनी संगनमत करून तरुण, त्याचे काका, चुलत भाऊ आणि इतर कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 10 ते 12 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हर्षल अनिल मोटवानी वय 22 वर्ष, सिंधी कॉलनी, दत्तनगर, जालना याने 17 जून 2026 रोजी रात्री 10:30 ते 10:45च्या सुमारास आरोपी जावेद खान याला तू इथे लघवी का करतोयस, इथे महिला फिरण्यासाठी येतात असं विचारलं. याचा राग मनात धरून आरोपी जावेद खान याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर रस्त्यावरील एक मोठा दगड उचलून फिर्यादीच्या गाडीवर फेकला, ज्यामुळं फिर्यादी गाडीवरून खाली पडला. त्याचवेळी आरोपीचे साथीदार बब्बू, फारूक आणि इतर 2 ते 3 अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी फिर्यादीला पकडून मारहाण केली आणि एकानं त्याच्या डाव्या कानाजवळ दगड मारून दुखापत केली. भांडण सुरू असताना फिर्यादीच्या काकांनी मध्यस्थी करून त्यांना घरी पाठवलं. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. फिर्यादी घरी गेल्यानंतर त्याचा चुलत भाऊ घरासमोर गाडी लावत असताना आरोपीने आणखी 8 ते 10 अनोळखी लोकांची बेकायदेशीर मंडळी जमून फिर्यादीच्या घरावर चाल केली. आरोपींनी घरावर आणि चुलत भावाच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच आरोपीपैकी एकाने फिर्यादीच्या चुलत भावाच्या डोक्यावर चाकूसारख्या धारदार वस्तूने वार करून त्याला गंभीर जखमी केले, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी आणि लाठ्यांनी मारहाण केली. भांडण सोडण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या चुलती आणि चुलत वहिनी यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत लोटालाटी केली. या गुंडांनी घरासमोर उभी असलेली एक कार आणि 3 मोटारसायकलच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. तसेच फिर्यादीची मोटारसायकल चोरून घेऊन पसार झाले. या घटनेनंतर माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर संगीता मगरे, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांची भेट घेतली. आणि आमच्या वार्डामध्ये जिथून निवडून येतो त्या ठिकाणी हा प्रकार रात्रीच्या दिवशी झाला. याच्यावर आपल्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महिला रात्री 11-11, 12-12 वाजे तिथे फिरतात, लाईट आहे, रस्ते आहे, परंतु त्या कम्युनिटीचे लोक येऊन त्या ठिकाणी ते हल्ला करतात. सर हमारे सिंधी कॉलोनी में रात को भी पत्ते खेलना, आना जाना रहना, सब हमारे जितने भी रहते फैमिली सबको तकलीफ है सर. कॉलोनी में रोज रात को बैठक कर रहे सर, रोज रात को बैठक कर रहे, पत्ते खेल रहे, दारू पीते करते, धिंगाना करते हैं और फैमिली को बहुत तकलीफ, लेडीज रहते हैं वहाँ घंटा 2 घंटा, फिर रात में कभी 11 बजे, कभी 12 बजे, कभी 1 बजे आते हैं. कुछ कल्याणनगर लोगों ने वहाँ पर अतिक्रमण करके रखा है सर. सर मोंडा मार्केट यार्ड भी नजदीक है, बिजनेस बहुत बड़ा सेंटर है, वहाँ पुलिस स्टेशन है नहीं. चंदनजीरा तो 5-7 किलोमीटर दूर है, वहाँ कोई सुविधा ही नहीं है. चौकी होना सर, वहाँ चौकी बहुत जरूरी है. सर एक रिक्वेस्ट, परिसराची म्हणजे ये घटना नहीं है, ये संपूर्ण शहराची सद्यस्थिती सर इसमें एक सबसे अच्छा सोल्यूशन ऐसा रहेगा, चाहे जो भी क्रिमिनल हो, ये क्रिमिनल जो एरिया में क्राइम करते हैं ना, वो पूरे एरिया में इनको डंडे मारते मारते इनको अरेस्ट, वो एक पुलिस स्टेशन से दूसरे पुलिस स्टेशन तक मारते मारते लेके जाना, तो ये सब सीधे होते. इनका क्या हो गया, 2-4 क्राइम करते हैं, अंदर चले जाते हैं, अगले दिन बाहर आएंगे. एक आधा बच्चा IAS होके आया, IPS होके आया, कलेक्टर बन के आया, उसको उतने लोग आते नहीं मिलने के लिए. जेल से छोटा उसके पीछे 10 गाड़ियाँ 50 गाड़ियाँ. इनको गाँव में मारते मारते एक फेरी निकाले नहीं देते, तो ये सीधे होते, नहीं तो नहीं होते. सर जो इनको मिलने आते हैं सर, इनको मारना चाहिए, ये गुंडों को जो मिलने आते हैं. मध्ये त्यांची भिंड काढावी. हाँ ड्रिल करना सर. और एक रिक्वेस्ट है, छोटे बच्चों को लेकर निकले. याबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आप
आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132। आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयोसो प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी,
क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, जेईई, सीईटी परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. जैन अग्रवाल माहेश्वरी ब्राह्मण खंडेलवाल राजस्थानी समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विदूर, तलाकशुदा, अपंग यांच्यासाठी राज्यस्तरीय परिचय संमेलन दिनांक 16 ऑगस्ट 2026 रविवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 1 ऑगस्ट असून इच्छुकांनी सहभागी व्हावे असं आवाहन हस्तिमलजी वंग यांच्या वतीने करण्यात आलंय. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9422219068.